नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल मांगुळकर आपलं या चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स यामधील प्रॅक्टिस सेट 2.2 आणि 2.1 या दोन्हींच्या मधला जो भाग आहे 2.2 चा आधीचा दिलेला महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत, ज्यामध्ये इरॅशनल नंबर अँड रियल नंबर्स या दोन्हींमध्ये काय डिफरन्स आहेत। तसं आपण या चॅप्टरला सुरुवात केली तेव्हाच आपण हे सर्व प्रकार समजावून घेतले होते, परंतु इथं आपल्याला 2.2 ही प्रॅक्टिस सेट इरॅशनल नंबरवर डिपेंड आहे, म्हणून या ठिकाणी इथं आपल्याला त्याला व्यवस्थित पूर्ण समजावून घेणं गरजेचं आहे। तर इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर ज्या नंबर्स रॅशनल नसतात त्यांना आपण इरॅशनल नंबर म्हणतो। उदाहरणार्थ समजा आता 3, 7, -20, 5/9, -13/17। या ज्या नंबर्स आहेत अशा प्रकारच्या यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो। मग त्यामध्ये कोणकोणत्या नंबर्स आल्या रॅशनलच्या सेटमध्ये पहा। त्यानंतर अजून जर पुढे घेतलं तर समजा डेसिमल मधल्या नंबर सुद्धा रॅशनल मध्ये येतील। इथं हा सेट कंटिन्यू जर केला आपण तर 1.35, 4 रिकरिंग 27 लक्षात घ्या। म्हणजे ज्या नंबर पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात, फ्रॅक्शन आहेत, डेसिमल फ्रॅक्शन आहेत, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये ज्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग आहे, अशा सर्व नंबर्सला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो। यांना म्हणतो आपण रॅशनल नंबर्स। आणि या जर रॅशनल नंबर्स आहेत तर मग ज्या रॅशनल नाहीत अशांना आपण इरॅशनल नंबर म्हणतो। इरॅशनल नंबर मध्ये कोणकोणत्या नंबर्स येतात पहा। इरॅशनल नंबर्सचा जो सेट आहे यामध्ये आपल्याला √2, स्क्वेअर रूट ऑफ 2, ज्या नंबर स्क्वेअर रूट मध्ये दिल्या पण स्क्वेअर रूट निघत नाही, क्यूब रूट मध्ये दिल्या पण क्यूब रूट निघत नाही, फोर्थ रूट मध्ये दिल्या पण फोर्थ रूट निघत नाही, अशा नंबर्सला आपण इरॅशनल म्हणूया। म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, रूट ऑफ 5, रूट ऑफ 7। मग या ठिकाणी √4 का नाही घेतली, तर √4 ची जी व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 = 2 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 9 = 3, म्हणजे यांचं स्क्वेअर रूट हे रॅशनल मध्ये येतं, म्हणून या रॅशनल नंबर या इरॅशनल होणार नाही। तर ज्यांचं स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट निघत नाही अशा नंबर, समजा आता क्यूब रूट ऑफ 7, फिफ्थ रूट ऑफ 30, या व्हॅल्यूंना या नंबर्सला आपण इरॅशनल नंबर्स असे म्हणतो। मग आता इरॅशनल नंबर्स म्हणजे काय हे लक्षात घ्यायचंय। त्याची डेफिनेशन आपल्याला जर करायची असेल तर दोन पद्धतीने करता येईल। विच नंबर्स आर नॉट रॅशनल इज कॉल्ड इरॅशनल नंबर, किंवा विच नंबर्स आर नॉट रॅशनल आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स असं आपण म्हणू शकतो। किंवा दुसरी डेफिनेशन जी आपल्याला या ठिकाणी या मुद्द्यामध्ये क्लिअर करायची, डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर। तर डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर म्हणजे डेसिमल फॉर्म ऑफ विच नंबर्स इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग इज कॉल्ड इरॅशनल नंबर्स। म्हणजे ज्या संख्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असतो, म्हणजे 0.01, 0.01, पुन्हा 001, 0001, परत 000001,
अशा पद्धतीनं ही जर नंबर लिहिल्या जाईल तर या नंबरचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे इथं भाग संपत नाही, हे टिंब म्हणजे नॉन टर्मिनेटिंग. अशा पद्धतीनं संख्या संच चालूच राहतात, पॉईंट नंतर येणारे अंक चालूच आहे म्हणून याला नॉन टर्मिनेटिंग म्हणतो आपण. आणि नॉन रिकरिंग म्हणजे इथं जरी 0101 हे डिजिट येत राहिले तरी ते विशिष्ट क्रमाने येत नाही. जर ही नंबर अशी दिली असती 0.010101 म्हणजे 0 नंतर लगेच 1, 0 नंतर लगेच 1 अशा पद्धतीनं जर दिली असती तर ही रॅशनल नंबर झाली असती. परंतु इथं काय होतंय, 1 नंतर प्रत्येक वेळी 1 न 0 वाढतो. म्हणजे इथं 01 होतं, मग 001 झालं, मग 0001 झालं, मग 401 झालं. अशा पद्धतीनं ही नंबर येते. म्हणून अशा नंबर्स ज्या असतील ज्या नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, कुठलाच अंक किंवा अंकगट त्या नंबरमध्ये पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येत नाही, अशा नंबर्सला आपण इरॅशनल नंबर्स असे म्हणतो. तर उदाहरणार्थ समजा अजून 7.358946758324692 अशा पद्धतीनं जर आता ही नंबर दिली असेल तर इथं काय डिजिट तेच येतात परत, पण त्यांचा विशिष्ट असा क्रम नाहीये. जसं 353535 आला असतं तर ती रिकरिंग झाली असती. इथं रिकरिंग नाहीये. ही डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड आहे, भाग संपणार नाही, परंतु नॉन रिकरिंग आहे. म्हणजे या ठिकाणी कुठलाही अंक किंवा अंकगट त्याच क्रमाने परत येत नाही, म्हणून या नंबर्सला आपण इरॅशनल नंबर्स असे म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला 2 मुद्दे क्लिअर करायचे होते. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय आणि त्याचा डेसिमल फॉर्म कसा असतो. तर इरॅशनल नंबर्स म्हणजे काय हे लक्षात आलं असेल तुमच्या. ज्या नंबर्स रॅशनल नाहीत म्हणजे वर लिहिलेल्या या गटापैकी ज्या नंबर्स नाहीत त्या इरॅशनल आहे. मग ह्या खालच्या नंबर सगळ्या या सेटमधल्या इरॅशनल आहे आणि त्यांचा डेसिमल फॉर्म कसा असतो, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. यानंतर आता आपल्याला पाहायचंय रियल नंबर्स म्हणजे काय. रियल नंबर्स कशाला म्हणतो, द सेट ऑफ रॅशनल अँड इरॅशनल. या दोन्ही नंबरचा सेट डिफरंट असतो, हे लक्षात ठेवायचंय. या खूप महत्वाचे मुद्दे आहेत. हे चांगलं क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. तर चांगलं क्लिअर झालं तरच हा चॅप्टर तुम्हाला चांगला व्यवस्थित समजेल आणि यामधील उदाहरणं सोडवता येतील. तर पहा, रॅशनल नंबर्स प्लस इरॅशनल नंबर्स या दोन्ही सेटचा युनियन सेट आपल्याला काढावा लागेल. युनियन म्हणजे काय करायचंय, दोन्हींचे एलिमेंट्स घटक एकत्र करून लिहायचे. मग त्यावेळेस आपल्याला सेट मिळेल रियल नंबर्सचा. आणि रियल नंबर्सचा सेट आपण आर या लेटरनं दाखवतो, रियल नंबर्स. म्हणून लक्षात ठेवा, रियल नंबर्स मीन्स द युनियन सेट ऑफ रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स इज कॉल्ड रियल नंबर्स. मग रियल नंबर्समध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नंबर्स येतात तर ते आपण इथं पाहू. रियल नंबर्समध्ये पूर्ण रॅशनल नंबर येतात, सर्व रॅशनल नंबर्स आणि सर्व इरॅशनल नंबर्स. म्हणजे उदाहरणार्थ समजा 1 आहे, 0 आहे, 1.35 घेतला, त्यानंतर 3/7 घेतला, 9/23 पाहिला, √7, √11, फिफ्थ रूट ऑफ 8. हे ज्या सर्व नंबर्स आहेत म्हणजे ज्यामध्ये वरच्या लाईन मध्ये आपण रॅशनल आणि खालच्या मध्ये इरॅशनल, या दोन्हींचा सेट, याला हा कशाचा सेट झाला पूर्ण एकत्रित रियल नंबरचा. याला कशाने दाखवणार, आर ने, कॅपिटल आर ने तो दर्शवला जातो, दाखवला जातो. त्यानंतर आता पुढे आपल्याला पाहायचंय याच
इरॅशनल नंबर्सच्या प्रॉपर्टी. तर प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स, ह्या प्रॉपर्टी पण समजणं खूप गरजेचे आहे, कारण ह्या जर प्रॉपर्टी तुम्हाला नीट समजल्या नाही तर प्रॅक्टिस सेट मधली उदाहरणं बरेच चुकू शकतात. कारण इरॅशनल नंबरवरच्या ऑपरेशन्स म्हणजे क्रिया ज्या आहे ॲडिशन सबट्रॅक्शन त्यावर ही प्रॉपर्टी दिलेली. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी जी दिली, addition or subtraction of rational number with irrational number is an irrational number. अतिशय स्पष्ट शब्दात आपल्याला दिलंय ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन, बेरीज किंवा वजाबाकी कोणाची, ऑफ अ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर, एका रॅशनल नंबरची इरॅशनल नंबर बरोबरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय असते, इज अन इरॅशनल नंबर. याचं आपण उदाहरण पाहूया. समजा नंबर 1, फर्स्ट आपण घेतली रॅशनल नंबर 7 आणि प्लस √2. तर आता या ठिकाणी काय आहे, 7 इज द रॅशनल नंबर, √2 इज द इरॅशनल नंबर. या दोन्हीची ॲडिशन 7√2 एवढीच होईल. याच्यामध्ये असं 7√2 असं उत्तर येणार नाही. तर 7√2 म्हणजे 7 मल्टिप्लाय, याचा अर्थ असतो 7 मल्टिप्लाय √2, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या मांडणीकडे लक्ष द्या. तर सम मीन्स ॲडिशन ऑफ वन रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर इज इरॅशनल. याचं जे उत्तर आहे 7 + √2 एवढंच आहे. याला तुम्ही फार तर √2 + 7 असं लिहिलं तरी चालेल, पण यापेक्षा वेगळं याचं उत्तर असणार नाही. आणि हे जे आन्सर आहे 7 + √2 इज अन इरॅशनल नंबर, हे काय एक प्रकारची इरॅशनल नंबर आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्या पद्धतीनं सबट्रॅक्शन ऑफ, आता समजा दुसरं उदाहरण घेऊ, √5 - 3. तर √5 - 3 यामध्ये काय झालंय, 3 इज द रॅशनल नंबर अँड √5 इज अन इरॅशनल नंबर. ही काय इरॅशनल आहे. मग एक रॅशनल एक इरॅशनल आहे, या दोन्हींची सबट्रॅक्शन काय होईल, तेच उत्तर √5 - 3 हेच त्याचं उत्तर. याच्यापेक्षा वेगळं येणार नाही. मांडणी बदलून तुम्ही -3 + √5 असं लिहू शकता, पण यापेक्षा वेगळं लिहिता येणार नाही. याचं उत्तर √2 किंवा -√2 असं होऊ शकणार नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 5 मधून 3 मायनस केले म्हणजे 2 उरले, मग पॉझिटिव्ह 2 किंवा निगेटिव्ह 2 असं येऊ शकत नाही. आणि या ठिकाणी हे जे उत्तर आलंय √5 - 3 किंवा -3 + √5 ही काय आहे, इट इज अन इरॅशनल नंबर. म्हणून फर्स्ट प्रॉपर्टी अतिशय महत्वाची आहे. हे विद्यार्थी इथं चुकतात. इथं ॲडिशन करताना उदाहरणार्थ समजा आता 4 + 3√2 असं दिलं, तर या ठिकाणी पहा 4 इज द रॅशनल नंबर, 3√2 इज अन इरॅशनल नंबर. मग बरेच विद्यार्थी उत्तर काढताना काय करतात, 4 + 3. ठीक आहे, 2 ला तसं जरी ठेवलं त्यांनी तरी 4 + 3 म्हणजे 7√2 करू शकतात. आणि मग 7√2 हे उत्तर त्याचं येतच नाही. त्याचं उत्तर आहे 4 + 3√2 हेच आहे. यापेक्षा वेगळं होत नाही, कारण 4 इज द रॅशनल नंबर, 3√2 इज द इरॅशनल. मग या दोन्हींची ॲडिशन होणार नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी काय होईल, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ अ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज अन इरॅशनल नंबर. हे लक्षात घ्या की एखादी रॅशनल नंबर आणि एखादी इरॅशनल नंबर यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही काय असते, इरॅशनल नंबरच असते. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी जी आहे, तर सेकंड प्रॉपर्टीमध्ये मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो अन इरॅशनल. काय सांगितलंय पुन्हा एकदा बघा.
या ठिकाणी सांगितलं आपल्याला की मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार किंवा ऑर डिव्हिजन, गुणाकार किंवा भागाकार कोणाचा, नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर, नॉन झिरो रॅशनल नंबरचा इरॅशनल नंबर बरोबर जर गुणाकार किंवा भागाकार केला तर तो इज ऑल्सो अन इरॅशनल, तर तो सुद्धा इरॅशनल नंबर्सच असतो. त्याचं उदाहरण पहा. समजा इथं 7 घेतलं, ठीक आहे, 7 इज द रॅशनल नंबर अँड मल्टिप्लाय रूट 11 इज अन सेकंड इरॅशनल नंबर. ही रॅशनल आहे, ही इरॅशनल आहे. दोन्हींचा प्रोडक्ट गुणाकार जो आहे तो 7 रूट 11 एवढं आपण लिहू शकतो. मधलं मल्टिप्लायचं साईन काढून घेऊन तुम्ही त्याला 7 रूट 11 असं लिहू शकता, यापेक्षा वेगळं येणार नाही. 7 इंटू 11 रूट 77, तर असं 7 इंटू 11 इक्वल टू रूट 77 असं होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता त्यानंतर जर आणि इथं सांगितलं नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर. आपल्याला रॅशनल नंबर नॉन झिरो घ्यायचे. जर समजा प्रोडक्ट करताना तुम्ही 0 ही रॅशनल नंबर घेतली आणि रूट 5 या इरॅशनलला मल्टिप्लाय केलं तर 0 कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केल्यास आन्सर काय असतं, 0. आणि म्हणून या ठिकाणी 0 ही काय बनेल, रॅशनल नंबर. मग एक रॅशनल आणि एक इरॅशनल यांचा प्रोडक्ट इथं रॅशनल येईल. म्हणून इथं आपल्याला या सेकंड प्रॉपर्टीमध्ये सांगितलंय की प्रोडक्ट or division of a non-zero rational number with irrational is an irrational. तर या ठिकाणी नॉन झिरो रॅशनल कोणतीही घेतली, 0 सोडून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट मधली फ्रॅक्शन कोणतीही घेतली. उदाहरणार्थ समजा आता 4/29 मल्टिप्लाय रूट 13 यांचा प्रोडक्ट करायचा, तर 4/29 रूट 13 हे त्याचं काय झालं, उत्तर झालं, हा त्याचा प्रोडक्ट झाला. तर हे आपण बघितलं प्रोडक्टसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी. आता हाच रूल. मग आता हे जे आन्सर आलेलं आहे 7 रूट 11 इज इरॅशनल, 4/29 रूट 13 इज अन इरॅशनल नंबर. मग जसं मल्टिप्लिकेशनसाठी झालं तसंच डिव्हिजनसाठी होणार आहे. डिव्हिजनसाठी जर समजा आपण घेतलं उदाहरण, समजा 3 डिवायडेड बाय रूट 2, तर याचं उत्तर तेच आहे, 3 रूट 2, याच्यापेक्षा वेगळं नाही आहे. आणि रॅशनल नंबरला आपण इरॅशनलला डिवाइड केलं तर आन्सर जे इरॅशनल आलं. याच्या उलट जर केलं असतं, रूट 2ला 3 डिवाइड करायचं तर रूट 2 डिवायडेड बाय 3, याचे उत्तर तेच, यापेक्षा वेगळं येऊ शकत नाही, रूट 2/3. आता असं जर उदाहरण असेल, उदाहरणात रूट 6 डिवायडेड बाय 3 असं असतं, तर बऱ्याच जणाला वाटतं की 3 पण 6ला डिवाइड करू शकतो, 3 2 जा 6, मग इथं रूट 2 येईल का, तर नाही येणार. हे उत्तर चुकीचं आहे, हे असं असणार नाही. रूट 6ला जरी आपण 3 डिवाइड करू शकत असलो तरी 6 ही इरॅशनल, रूट 6 दिलेली आहे ती, हिला रूट आहे, हिला रूट नाही, म्हणून हे डिव्हिजन होऊ शकत नाही. मग या ठिकाणी काय आहे, रूट 6/3 असंच लिहायचं आहे. बरं, त्यानंतर यामध्ये जर आपण आता नॉन झिरो रॅशनल घ्यायचे, जर समजा आपण 0 घेतली असते, 0/√13, तर काय होईल, 0ला कोणत्याही नंबरने डिवाइड केल्यास उत्तर काय असतं, 0, म्हणून ही रॅशनल मध्ये कन्वर्ट होईल. म्हणून आपल्याला इथं नॉन झिरो रॅशनल नंबर असं सांगितलंय. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. रॅशनल नंबर 0 न घेता पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंटिजर, डेसिमल, फ्रॅक्शन कोणतीही घ्या, फक्त 0 घेऊ नका. आणि मग तिचं एका इरॅशनल नंबर बरोबर प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन या दोन्हीपैकी एक क्रिया करा. मग जे उत्तर येईल ते काय असणार आहे, इरॅशनल नंबर. तर इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ अन इरॅशनल नंबर. ही दुसरी प्रॉपर्टी झाली. आता तिसरी जी प्रॉपर्टी आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ
two irrational numbers can be either a rational or irrational. अतिशय महत्वाची पुन्हा ही एक प्रॉपर्टी आपल्याला सांगितली आहे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, कोणत्याही दोन इरॅशनल नंबर आपण घेतले आणि त्यांची ॲडिशन म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार हा रॅशनल असू शकतो किंवा इरॅशनल असू शकतो. आता समजा आपण ॲडिशनच्या संदर्भात लक्षात घेऊ. तो ॲडिशन जर केली आपण, ॲडिशन साठीचं उदाहरण, ठीक आहे, दोन इरॅशनल नंबर घेतल्या, समजा √2 प्लस √3, तर दोन्ही इरॅशनल नंबर आहेत, तर मग यांची ॲडिशन इथं होऊ शकणार नाही. आता दोन्ही रूटमध्ये सेम रूटमध्ये आहेत, तर मग याचा आन्सर √5 नाही येणार, इथं होतच नाही, म्हणून याला असंच ठेवायचं आहे. मग या ठिकाणी दोन इरॅशनल नंबरची ॲडिशन ही काय आहे, इरॅशनलच आहे, ती रॅशनल होऊ शकणार नाही किंवा ही कम्प्लीटही होऊ शकणार नाही. बरं, त्यानंतर आता दुसरं उदाहरण जर पाहिलं आपण, समजा 3√5 प्लस √5, तर या ठिकाणी काय होईल, 3 प्लस √5 प्लस √5, मग इथं 3 कॉमन निघेल, √5 कॉमन निघेल, √5 ला आपण कॉमन घेऊ आणि √5 न फर्स्ट नंबरला डिवाइड केलं तर ब्रॅकेटमध्ये 3 आणि √5 न √5 ला डिवाइड केलं तर 1, म्हणजे याची ॲडिशन 4√5, 3 प्लस 1 म्हणजे 4√5 एवढी येईल. आता 4√5 ही काय आहे, इरॅशनलच आहे. तर दोन इरॅशनल नंबर्सची ॲडिशन ही रॅशनल असू शकते किंवा इरॅशनल पण असू शकते असं सांगितलं आपल्याला, तिथे इरॅशनलच आहे. तर ॲडिशनच्या संदर्भामध्ये आपल्याला दोन्हींची ॲडिशन रॅशनल येईल असं आपल्याला उदाहरण जवळजवळ या ठिकाणी नाहीतच जमा होईल, पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचं होऊ शकतं, ते आपण पाहू. तर समजा 3√2 आणि -√2, हा आता होऊ शकेल, ठीक आहे. तर यांची सबट्रॅक्शन करा, 3√2 -√2, यामध्ये काय होईल, √2 ला कॉमन घ्यायचं आहे, नाही तरी पण नाही होणार या ठिकाणी, √2 ला कॉमन घ्यायचं आहे. तर √2 ला कॉमन जर आपण घेतलं तर इथं 3 आणि मग 3 -√2 न 3√2 ला डिवाइड केलं √2 आणि √2 न -√2 ला डिवाइड केलं 1, म्हणजे इथं उत्तर येईल आपलं 2√2 इज अन इरॅशनल. हां, तर दोन इरॅशनल नंबर्सची ॲडिशन तेव्हाच रॅशनल येऊ शकते जेव्हा त्या अपोजिट नंबर्स असतील. उदाहरणार्थ समजा √7 -√7 प्लस √7, both are opposite irrational number, therefore their answer is rational number. म्हणजे ते 0 आल्यामुळे काय होईल, रॅशनल मध्ये कन्वर्ट होईल. आणि त्याच पद्धतीनं समजा √10 -√10 दोन्हीची सबट्रॅक्शन इथं रॅशनल येईल जेव्हा उत्तर 0 येईल. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं आपण बघितलं की दोन इरॅशनल नंबर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही रॅशनल किंवा इरॅशनल असू शकते. आता आपण मल्टिप्लाय आणि डिव्हिजनचं बघूया. तर मल्टिप्लाय केल्यानंतर इथं पहा √4 आणि √7 घेऊ, मल्टिप्लाय √7, तर √7 × √7 म्हणजे काय होईल, √7². कोणत्याही नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय केलं की तिचा काय मिळतो आपल्याला, स्क्वेअर. मग √7² तो उत्तर काय येईल, 7. √7चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट आहे आणि इथं स्क्वेअर दिलाय, म्हणून इथं हे रूटचं चिन्ह आणि स्क्वेअरचं चिन्ह निघून जाईल 7. किंवा याला दुसऱ्या मेथडनं करू शकला असतो, √7 × √7 म्हणजे √49, 7 × 7 काय आलं, 49, 49चं स्क्वेअर रूट 7. तर मग पहा इथं प्रोडक्ट ऑफ टू इरॅशनल नंबर्स इज रॅशनल. दोन इरॅशनल नंबरचा प्रोडक्ट हा काय निघतो, रॅशनल नंबर निघतो, रॅशनल मध्ये कन्वर्ट होतो.
त्यानंतर समजा दुसरं उदाहरण घेऊ आपण 7√3 मल्टिप्लाय 5√3. तर यामध्ये काय होणार, तर इथं 7 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करायचे. या दोन्ही इरॅशनल नंबर आहेत. हा इरॅशनल नंबरचा फर्स्ट फॅक्टर आहे, हा सेकंड फॅक्टर आहे. तर फर्स्ट फॅक्टर जर रॅशनल असेल तर त्यांचा प्रोडक्ट आधी करायचा आहे 7 मल्टिप्लाय 5 आणि नंतर करायचं आहे √3 मल्टिप्लाय √3 म्हणजेच याला मल्टिप्लाय √3 इंटू √3. तर 7 इंटू 5 35 आणि मल्टिप्लाय √3 चा स्क्वेअर. मग काय होईल 35 आणि √3 चा स्क्वेअर काय येईल 3 आणि मग 35 इंटू 3 म्हणजे 105 इज ॲन रॅशनल नंबर. या दोन इरॅशनल नंबर्सचा प्रोडक्ट गुणाकार या ठिकाणी काय आलेला आहे, रॅशनल आलेला आहे. तो इरॅशनल पण येऊ शकतो, प्रत्येक वेळेस रॅशनलच येईल असं नाही. तो इरॅशनल सुद्धा येऊ शकतो. इरॅशनल कसा येऊ शकतो याचं आपण उदाहरण पाहू. समजा 4√3 मल्टिप्लाय 5√2. आता या ठिकाणी 4√3 ही एक इरॅशनल नंबर आहे, 5√2 ही दुसरी इरॅशनल नंबर आहे. तर या ठिकाणी काय होईल 4 इंटू 5 असं होणारच नाही. कशामुळे नाही होणार, कारण अगोदर जे आपण उदाहरण घेतलं होतं त्यामध्ये रूट मधली नंबर सेम होती. इथं रूट मधली नंबर सेम नाही, म्हणून याचं जे उत्तर आहे 4√3 मल्टिप्लाय 5√2 एवढंच राहणार, यापेक्षा वेगळं होऊ शकणार नाही. आणि हे सुद्धा काय इरॅशनल नंबर्सच आहे. आता लास्ट आपण डिव्हिजनचं पाहूया. समजा 13√6 डिवायडेड बाय 26√2. तर आता या ठिकाणी काय होईल 13 डिवायडेड बाय 26 या काय रॅशनल नंबर. तर 13 आपण 13 आणि 26 दोन्हीला डिवाइड करू शकतो. 13 1 जा 13, 13 2 जा 26 म्हणजे इथं काय येईल 1/2. 1 नाही जरी लिहिला तरी चालेल, 1/2. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचंय, इथं याला मल्टिप्लाय आता √6 डिवायडेड बाय √2 दोन्ही सेम रूट मध्ये आहे म्हणून 6 डिवायडेड बाय 2. मग इथं काय होईल 1/2 आणि 2 न आपण √6 ला डिवाइड केलं, 2 न 6 ला डिवाइड केलं म्हणजे √3. हे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर समजा √30 अपॉन √7. तर आता √30 बाय √7, तर 7 न आपण 30 ला डिवाइड करू शकत नाही. फार तर याला आपण एकाच रूटमध्ये फक्त लिहू शकतो, ते पण यांच्या ऑर्डर सेम असल्यामुळं. रूटच्या ऑर्डर सेम आहेत म्हणजे इथं सेम स्क्वेअर रूट मध्ये दोन्ही दिल्यात. एक स्क्वेअर रूट एक क्यूब रूट दिली असते तर ही पण मांडणी झालेली असते. उदाहरणार्थ समजा √30 डिवायडेड बाय क्यूब रूट 7 अशी जर अरेंजमेंट दिली असती तर आपल्याला अशा प्रकारे तिची अरेंजमेंट करता आली नसते. त्यासाठी त्याला सेम रूट मध्ये द्यावं लागलं असतं. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, इथं आपण जे उदाहरण घेतलं डिव्हिजनसाठी, सर्व दोन्ही उदाहरणांमध्ये आन्सर जे आहे इरॅशनलच आलाय. आता रॅशनल कसं येतं हे आपण या ठिकाणी पाहू. तर रॅशनल येण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचे नंबर घ्यावे लागतील बघा. समजा 50√20 डिवायडेड बाय, इथं घेऊ आपण 20√5. तर या ठिकाणी काय नाही, इथं मग आपल्याला रॅशनलच यायला पाहिजे ना. हा, तर 20√5 चालेल. तर या ठिकाणी काय होईल 0 0 कॅन्सल झाले, मग आन्सर आलं 5/2 मल्टिप्लाय. आता सेम रूट असल्यामुळे 20 डिवायडेड बाय 5
मग आन्सर येईल 5/2 मल्टिप्लाय 5 न आपण 20 ला डिवाइड केलं 5 4 जा 20 मग √4 आणि 4 चं स्क्वेअर रूट निघतंय 2 म्हणून इथं करूया 5/2 into square root of 4 is a 2 मग 2 and 2 cancel equal to 5 is an irrational number तर या ठिकाणी division of 2 irrational number is rational आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचे असणारे हे 3 रूल तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून चांगले लक्षात ठेवले पाहिजे. ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ a rational number with irrational number is an irrational is the first rule. Second is multiplication or division of non-zero rational number with irrational number is also an irrational. And last is addition, subtraction, multiplication and division of two irrational numbers can be either rational or irrational numbers. ठीक आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑर रियल नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे जे सर्व घेतोय तर हे तुम्हाला पूर्ण इन डिटेल सगळा चॅप्टर चांगला समजावा म्हणून बऱ्याचदा इतर बरेच चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील ज्यामध्ये फक्त प्रॅक्टिस सेट शिकवले जातात. नुसते प्रॅक्टिस सेट शिकवून तुम्हाला ती सगळी कन्सेप्ट त्याच्या क्लिअर होत नसतात. त्यासाठी आपल्याला हे सगळा भाग समजून घ्यावा लागतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सरमध्ये समजून घ्यायची काय गरज आहे, परंतु यावरच या प्रॉपर्टींवरच आपल्याला पुढं उदाहरणं सोडवायची असतात. म्हणून आपल्याला ह्या चांगल्या समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे पहा. तर फर्स्ट प्रॉपर्टी दिली. आता प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑर ऑन रियल नंबर्स. रियल नंबर्सचं जे ऑर्डर रिलेशन आहे म्हणजे त्यांचा जो क्रमसंबंध आहे त्याच्या प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग काय सांगितलंय, इफ ए अँड बी आर टू रियल नंबर्स, ए आणि बी काय आहेत, टू रियल नंबर्स, देन ओनली वन ऑफ द रिलेशन होल्ड गुड. तर त्यांच्यामध्ये खालीलपैकी एक आणि एकच संबंध तुम्हाला आढळू शकतो. पहिला संबंध सांगितला या ठिकाणी की ए इक्वल टू बी, ए आणि बी या दोन सेम नंबर असू शकतात. का लक्षात घ्या, ए आणि बी दोन रॅशनल रियल नंबर असतील तर त्यांच्या दोन्हीची व्हॅल्यू सेम असू शकते. एक तर हे फर्स्ट रिलेशन असू शकतं किंवा सेकंड रिलेशन ए लेस दॅन बी, ए हे बी पेक्षा लेस असू शकतं, लहान असू शकतं. आणि थर्ड रिलेशन निघू शकतं की ए ग्रेटर दॅन बी, यापेक्षा वेगळं रिलेशन त्यांच्यामध्ये कधीही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, इफ ए अँड बी आर द टू real numbers then only one of the relation holds good. First is a equal to b. a आणि b ची व्हॅल्यू कशी असू शकते, इक्वल असू शकते, a equal to b. Second is a less than b and third is a greater than b. तर ही तीन पॉसिबिलिटी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड रूल सांगितलं आपल्याला, इफ a less than b and b less than c then a less than c. आता या ठिकाणी पहा, याला आपण उदाहरण घेऊन समजावून घेऊ. सेकंडला इफ, अतिशय महत्वाचे सेकंड नंबर, इफ a less than b and तर काय b less than c. ओके, देन a लेस दॅन c असं सांगितलंय. जर a हा b पेक्षा लहान आहे आणि b हा c पेक्षा लहान आहे तर a हा c पेक्षा लहान असायलाच पाहिजे. उदाहरणार्थ a ची व्हॅल्यू आपण घेतली 2, b ची व्हॅल्यू घेतली 5, c ची व्हॅल्यू घेतली 7. या ठिकाणी काय होत आहे, a लेस दॅन b आहे म्हणजे काय, 2 लेस दॅन 5 आहे. आणि दुसरं काय होत आहे, b लेस दॅन c आहे म्हणजे 5 लेस दॅन 7 आहे. मग आता इथं 2 लेस दॅन 5 अँड 5 लेस दॅन 7 म्हणजे आपल्याला ही अरेंजमेंट मिळेल 2 लेस दॅन
5 लेस दॅन 7 म्हणजेच 2 लेस दॅन 7. म्हणजे या ठिकाणी काय मिळत आहे, ए लेस दॅन बी अँड बी लेस दॅन सी देन ए लेस दॅन सी. ही प्रॉपर्टी, हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता थर्ड जी प्रॉपर्टी आहे, तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये पहा, इफ थर्ड प्रॉपर्टीमध्ये सांगितलंय इफ ए लेस दॅन बी देन ए प्लस सी लेस दॅन बी प्लस सी. आता ए जर बी पेक्षा लहान असेल आणि त्यामध्ये सी ही कॉन्स्टंट नंबर आपल्याला ऍड करायची आहे. उदाहरणार्थ समजा ए ची व्हॅल्यू 2 घेतली आपण, बी ची व्हॅल्यू 6 घेतली, तर ए लेस दॅन बी घेतले आपण आणि बी ए 2 बी 6 आणि सी इक्वल टू 3 घेऊन टाकू. तर मग काय होईल, ए लेस दॅन म्हणजे 2 लेस दॅन 6 आहे. मग आता 2 मध्ये आपण लेफ्ट हँडला एकतर 3 ऍड केले आणि 6 मध्ये पण 3 ऍड केले, तर मधलं जे साइन आहे लेस दॅनचं ते कंटिन्यू राहणार आहे, ते बदलणार नाही. 6 प्लस 3, मग 2 प्लस 3 म्हणजे काय झालं, 5 लेस दॅन 6 प्लस 3 म्हणजे 9. म्हणजे जर आता ए ही बी पेक्षा लहान असेल आणि त्यामध्ये सी ही कॉन्स्टंट नंबर ऍड केली दोन्हीकडं, तर मग त्यांचं जे रिलेशन आहे, आधीचं रिलेशन कंटिन्यू राहतं, कायम राहतं, त्यामध्ये काहीही बदल होत नाही. इट इज द थर्ड प्रॉपर्टी. बरं, आणि त्यानंतर आता फोर्थ प्रॉपर्टीमध्ये आपण येऊया. फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला काय दिली पहा, इफ ए लेस दॅन बी, ए हा बी पेक्षा लहान आहे. परत ए ची व्हॅल्यू आपण 3 घेऊ, बी ची व्हॅल्यू 7 घेऊ, ए लेस दॅन बी. मग अशा वेळी सी ग्रेटर दॅन 0, सी ची व्हॅल्यू 2 घेतली. मग काय होत आहे, ए सी लेस दॅन बी सी. म्हणजे पहा इथं ए लेस दॅन बी म्हणजेच 3 लेस दॅन 7 आपण इथं घेतलेलं आहे. आणि सी ग्रेटर दॅन 0, सी ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजेच काय आहे, सी इक्वल टू 2 मीन्स ग्रेटर दॅन 0 आहे. आणि मग असं जर आहे तर काय करायचं आपल्याला, ए सी, आता सी ची जी व्हॅल्यू आहे त्याने आपण ए आणि बी च्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणार. मग 3 मल्टिप्लाय 2, मग हे लेस दॅनचं साइन तसंच राहील, 7 मल्टिप्लाय 2. 3 इंटू 2 म्हणजे काय झालं, 6 लेस दॅन 7 इंटू 2 मीन्स 14. तर 6 लेस दॅन 14 म्हणजे थोडक्यात काय, इफ ए लेस दॅन बी and c is the positive integer means greater than 0, then ac less than bc. हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी कायम मिळतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आता यानंतर c जर, आता a लहान आहे b पेक्षा आणि c जर 0 पेक्षा लहान आहे म्हणजे निगेटिव्ह जर घेतला असता तर या रिलेशन मध्ये चिन्ह बदललं असतं. कसं ते आपण इथं समजावून घेऊ. समजा आता सी ची व्हॅल्यू आपण -2 आहे असं गृहीत धरू, +2 च्या ऐवजी इथं -2 घेऊ आणि याच प्रॉपर्टीला आपण पुन्हा इथं सोडवूया. पहा इथं काय आहे, ए लेस दॅन बी आहे आणि ए ची व्हॅल्यू काय आहे, 3 लेस दॅन 7. ओके, मग सी ची व्हॅल्यू -2 आहे, -2 न आपण 3 ला मल्टिप्लाय केलं, -2 इंटू 3 आणि मग या ठिकाणी 7 -2 इंटू 7, तर -2 इंटू 3 मीन्स -6 आणि इकडे -14. ओके, तर दोन्ही निगेटिव्ह नंबर आहेत. निगेटिव्ह नंबर जेवढी मोठी असते तेवढी ती लहान असते आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, फर्स्ट जी नंबर आली -6 इज ग्रेटर दॅन -14 आणि म्हणून इथं यांच्यामध्ये हे साइन येईल आणि म्हणून मग when c is a negative numbers means less than 0, then ac greater than bc. तर हा फोर्थ रूल, ही फोर्थ प्रॉपर्टी
आपल्याला समजून घ्यायचे किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचे या सगळ्या प्रॉपर्टीज. आता सांगितलं व्हेरीफाय द अबोव प्रॉपर्टीज युजिंग द रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. तर वेगवेगळ्या रॅशनल आणि इरॅशनल नंबर घेऊन यांना पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे. आपण इथं व्हेरीफाय करून बघितलंय, पण रॅशनल नंबर घेऊन पाहिलेलं आहे. इरॅशनल नंबर घेऊन जरी केलं तरी या प्रॉपर्टीजमध्ये काहीही बदल होणार नाही, कारण या प्रॉपर्टीज ज्या आहे इथं प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रिअल नंबर्सवरच्या सांगितल्यात. आणि रिअल नंबर्समध्ये रॅशनल आणि इरॅशनल या दोन्ही नंबर्सचा समावेश होतो, हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. मग ह्या रिअल नंबर्सच्या प्रॉपर्टीज असल्यामुळं ह्या रॅशनल नंबरसाठी पण लागू होतील आणि इरॅशनलसाठी पण लागू होतील. तर यानंतर आता पाहायचं आपल्याला यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग, स्क्वेअर रूट ऑफ अ निगेटिव्ह नंबर. अतिशय महत्त्वाचं आहे हे नीट व्यवस्थित समजणं. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट कसं असतं किंवा काय असू शकतं यावर आपण इथं समजावून घेऊया. इथं पहा, रूट ए इज इक्वल टू बी. समजा ए या नंबरचं स्क्वेअर रूट बी होत असेल. जर रूट ए, कलर थोडा चेंज करू म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. या ठिकाणी रूट ए इक्वल टू बी असं जर दिलं असेल तर याचा अर्थ काय होतो, एचं स्क्वेअर रूट बी आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ होतो बीचा स्क्वेअर ए होतो. याला आपण नंबरमध्ये समजावून घेऊ. समजा स्क्वेअर रूट ऑफ 49, स्क्वेअर रूट ऑफ 49 इज इक्वल टू काय, 7. 49चं स्क्वेअर रूट 7 आहे, याचाच अर्थ होतो की स्क्वेअर ऑफ 7 इज इक्वल टू 49. लक्षात घ्या, 7चं स्क्वेअर रूट 49चं स्क्वेअर रूट 7 आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ की 7चा स्क्वेअर काय आहे, 49 असं होतं. मग आता या ठिकाणी रूट इरॅशनल नंबरसाठी दिलाय की रूट 5 म्हणजे इरॅशनल नंबर 5चं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही. समजा ते एक्स आहे असं गृहीत धरलं आपण. मग एक्स आहे तर मग काय होईल त्याचा अर्थ की तिचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे. आणि मग तो जर 5 असेल तर इथं आपल्याला सांगितलंय, सिमिलरली वी नो दॅट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह. तर इथं ही लाईन खूप महत्वाची आहे. सिमिलरली वी नो दॅट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज ऑलवेज नॉन निगेटिव्ह. म्हणजे यावरून आपल्या लक्षात काय येतं की रॅशनल नंबर असेल किंवा इरॅशनल नंबर असेल, तिचा स्क्वेअर हा नेहमी करता नॉन निगेटिव्ह असतो म्हणजे पॉझिटिव्हच असतो. स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह, हे लक्षात घ्यायचं आहे. मग इट मीन्स दॅट द स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा कधीच निगेटिव्ह नसतो. बट आता पहा या ठिकाणी काय सांगितलंय, बट स्क्वेअर रूट ऑफ रूट निगेटिव्ह 5 दिलाय आणि त्याला स्क्वेअर दिला. तर इथं काय होईल, रूट निगेटिव्ह 5 ही अरेंजमेंट जरा नीट समजावून घ्या. रूट मध्ये निगेटिव्ह 5 देऊन याला आपल्याला काय दिलंय, स्क्वेअर. तर आपल्या सर्चच्या रूलनुसार nth रूट ए रेस टू n हा जो सर्चचा रूल आहे जो आपल्याला पुढं पाहायचा आहे, त्यानुसार nth रूट ए रेस टू n. इकडं ऑर्डर आणि इकडची हे सर्चचे ऑर्डर आणि इंडेक्स जर सेम असेल तर आन्सर उत्तर काय असतं, उत्तर रॅडिकंट नंबर म्हणजे ए असतं. हे आपण पुढं लगेच याच्यानंतर ह्या प्रॅक्टिस सेट नंतर समजावून घेणार आहे. तर इथं ही जी सर्ड आहे या चिन्हाला आपण सर्ड, साइन ऑफ सर्ड असं म्हणतो म्हणजे करणी चिन्ह. आणि इथं जी नंबर असते ती ऑर्डर आणि हा जो आहे इंडेक्स. जर दोन्ही सेम असेल तर दोन्ही निघून जातं म्हणजे उत्तर येतं रॅडिकंट नंबर म्हणजे जी त्या साइन मध्ये लिहिली आहे ती.
मग इथं काय आलं उत्तर -5. म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्क्वेअर रूट ऑफ -5 स्क्वेअर ऑफ रूट ऑफ -5 इज -5. म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ -5 चा जर स्क्वेअर केला तर तो -5 आपल्याला मिळतो. मग आता या ठिकाणी काय म्हणता येईल, देअरफॉर रूट -5 इज नॉट रिअल नंबर. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, -√5 अशी जर लिहिली असेल तर ही इरॅशनल नंबर आहे, म्हणून रिअल आहे. पण रूट -5 ही इरॅशनल नंबर पण नाहीये आणि म्हणून ती रिअल नंबर सुद्धा नाहीये. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, द स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर इज नॉट रिअल नंबर. तर स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबरचं स्क्वेअर रूट हे रिअल नंबर नसतं, म्हणजेच ते रॅशनलही नसतं आणि इरॅशनलही नसतं. तर हा आजचा भाग आपण 2.2च्या आधीचा पार्ट हा अतिशय महत्त्वाचा होता समजावून घेणं. आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल किती महत्त्वाच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी दिल्या होत्या. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 पाहूया. आजचा भाग या ठिकाणी आपण थांबू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक नाही केलं तरी चालेल, पण चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनद्वारे मिळत राहणार आहे. तर चॅनलच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब नावाचं लाल बटन दिसेल, बाजूला बेल आयकॉन तुम्हाला दिसणार आहे. त्या बेलला तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि इयत्ता 9वीसाठी आपण दुपारी 2 वाजता, त्यामध्ये सेमी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांना गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 4 दिवस दुपारी 2 वाजता व्हिडिओ अपलोड करतो. मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार, मंगळवार, बुधवार. ठीक आहे, आज थांबूया, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.